समाधान वाटलं। मी सगळ्यांचा आभारी आहे। रायगडला विकासाचं कसं भविष्य असेल काय सांगाल? आता पळसप्याला आलोय आहे। आता आम्ही आज रात्री अलिबागला वस्तीला जातोय। उद्या पहिली मीटिंग आमची रायगडची होणार आहे आणि मग आम्ही सगळे आमचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांना विश्वासात घेऊन रायगडचं विजन आम्ही पहिल्यांदाच रायगडमध्ये आगमन होते। शिवसैनिकांमध्ये जी अपेक्षा होती ती संपलेली आहे, प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। शिवसैनिकांचा उत्साह आहे तो संचारलेला आहे, काय आवाहन कराल? सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो की ह्या आपल्या पालकमंत्री पदासाठी सगळेच उत्सुक होते आणि ती उत्सुकता शिगेला पोचलेली होती, ती काल संपलेली आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काल डिक्लेरेशन केलं, मी त्यांचा आभारी आहे। पहिल्यांदा पालकमंत्री झालात, आज पहिला म्हणजे दुसरा दिवस आहे। पहिला असं कोणतं काम जे करायला पाहिजे पालकमंत्री झाल्यावर आवडेल? जिथं आपण उभे आहोत तो रस्ता पहिला व्यवस्थित करणं, कारण मुंबईचे चाकरमाने आता गणपतीला येणार आहेत, ते आमचं विजन पहिलं असेल। जे काय खड्डे पडले, तुम्ही जे काय रोज दाखवताय ते पहिलं समाप्त करणं। ऐका ना शेठ, यापूर्वी शिवसेनेचेच पालकमंत्री होते, उदय सामंत होते। कसा फरक आता स्वतः हक्काच्या रायगड जिल्ह्याचाच पालकमंत्री आणि मंत्रीपद मिळालेलं आहे, आमदार देखील मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे आहेत, काय सांगाल? मी आमचे जे माझे सहकारी मित्र आमदार आहेत, भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे शिवसेनेचे असतील आणि आम्ही जे महायुतीतले सगळेच जण, मी सगळ्यांचे आभार मानतो की या सगळ्यांनी भरत शेठला पालकमंत्रीपद मिळावं म्हणून जो काय प्रयत्न केला त्याला यश आलेलं आहे। त्यांच्यासहित माझे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांचे आभार मानतो। मी खास करून आमचे आईवडील ज्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, माझी पत्नी असेल, माझा मुलगा असेल, मुली असतील, माझ्या भाऊ बहीण, नातेवाईक आणि माझे खास करून मतदार बांधव की ज्यांच्यामुळे मी आमदार झालो, आमदारामुळे मंत्री झालो आणि मंत्र्यांमुळे आज पालकमंत्री होतोय, त्यामुळे या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो। येणाऱ्या निवडणुका आहेत किंवा पालकमंत्री पदाचा नेहमीच उपयोग होत असतो, कशा पद्धतीचा येणाऱ्या निवडणुकीत उपयोग होईल? चांगल्या गोष्टीसाठी पालकमंत्र्याचा उपयोग केला जाईल आणि आम्ही 7 आमदार, 2 खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे जिल्हा परिषद सभापती, पंचायत समितीचे सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे आणि रायगडचा विकास आम्ही हातात हात घालून करू। शेठ, खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ही रस्सीखेच सुरू होती, अखेर शिवसेनेला कुठेतरी न्याय मिळाला। धन्यवाद। चला, काय सांगाल? बऱ्याच दिवसाची आणि वर्षाची स्वप्नपूर्ती झालेली आहे। भरत शेठ आता मंत्री देखील आहेत आणि पालकमंत्री देखील झालेले आहेत, कशा पद्धतीचा आनंद व्यक्त करताय? आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्व शिवसैनिकांचा जो स्वप्न होता, गेल्या कित्येक वर्षापूर्वीचा जो स्वप्न होता की रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा, यासाठी आणि आज काल जो श्रावणी सोमवारच्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी भरत शेठ गोगावले यांची जी रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांना वाटतोय की आपण स्वतः पालकमंत्री झालेले आहोत आणि एवढ्या वर्षाची इच्छा, शिवसैनिकांची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि ह्या पालकमंत्र्यांच्या याच्यामुळे पूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि पक्ष संघटना आणि शिवसेना पक्ष एक नंबरला कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना एक नंबरला असणारच आहे आणि जिल्ह्याचा विकास कसा होणार आहे आणि तो करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करणार आहोत। यापूर्वी उदय सामंतच्या रूपानं शिवसेनेचेच पालकमंत्री होते, आता सध्या जिल्ह्याला हक्काचे पालकमंत्री मिळालेले आहेत, कसा फरक पडेल? 100% फरक पडणार, कारण जिल्ह्यातील स्थानिक पालकमंत्री असल्या कारणाने प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक गावातील वाडी वस्तीवरची जो विकास आहे तो विकास करण्यासाठी भरत शेठ गोगावले यांच्या महाड असू द्या किंवा जिल्हा कार्यालयामध्ये असू द्या, प्रत्येक शिवसैनिक तिथे जाऊ शकतो आणि प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी त्यांच्याकडे निधी आणू शकतो आणि संघटना वाढण्यासाठी पक्षाला बल देऊ शकतो।